नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप कुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनलमध्ये। तर आपली सीईटीची एक्झाम होऊन बरेचसे दिवस झाले आहेत, तर भरपूर विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहेत की सीईटीची आन्सर की म्हणजे रिस्पॉन्स शीट कधी जनरेट होणार, त्याच्यानंतर आपला रिझल्ट कधी लागणार आणि कॅप राऊंडची प्रोसेस कधी सुरू होणार। तर मित्रांनो, या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया एक्सपेक्टेड डेट, आपली रिझल्ट कधी लागणार, आपली आन्सर की कधी रिलीज होणार आणि कॅप राऊंडची प्रोसेस कधी स्टार्ट होणार आणि कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये कोणकोणत्या स्टेजेस असतात की ज्याच्यामधून तुम्हाला जाऊन कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं लागतं। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपली आन्सर की कधी रिलीज होणार, त्याच्यानंतर आपला MST CET 2025 चा रिझल्ट कधी लागणार आणि त्याच्यानंतर कॅप राऊंडच्या प्रोसेसच्या स्टेजेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे। तर मित्रांनो, चला स्क्रीनवर आपण पाहूया। मित्रांनो, तर आपण पाहू आन्सर की, रिझल्ट आणि कॅप राऊंडचं शेड्यूल कसं असणार आहे MST CET 2025चं। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मी 2024 चा इथं डाटा दाखवलेला आहे आणि त्याच्यावरून 25 चा आपण एक्सपेक्ट करू शकतो। तर 2024 मध्ये आपली जी प्रिव्हियस इयर MST CET एक्झाम होती ती 16 मे ला संपली होती। तर आणि त्याच्यानंतर ना त्याची आन्सर की आणि ग्रीव्हियन्स हे 24 ते 26 मे च्या दरम्यान होते। ओके, तर आपण यावेळेस एक्सपेक्ट करू शकतो की आपलं जे रिस्पॉन्स शीट आहे ते 15 ते 16 मे ला जनरेट होणार। तुमच्या लॉग इन मध्ये तुम्ही रिस्पॉन्स शीट पाहू शकता आणि त्याच्यानंतर आन्सर की आणि ग्रीव्हियन्स विंडो ही 17 ते 19 मे पर्यंत ओपन राहणार, मेच्या दरम्यान ओपन राहणार। तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया रिस्पॉन्स शीट, आन्सर की आणि ग्रीव्हियन्सेस म्हणजे काय। तर रिस्पॉन्स म्हणजे काय की जे तुम्ही सीईटी मध्ये क्वेश्चन अटेम्प्ट केलेत की त्यांचं एक रिस्पॉन्स शीट, तुम्ही कोणतं आन्सर मार्क केलंय की त्याची एक शीट, त्याला म्हणायचं रिस्पॉन्स शीट। त्याच्यानंतर आन्सर की म्हणजे करेक्ट आन्सर्स, त्या क्वेश्चन्सचे करेक्ट आन्सर त्याची शीट, त्याला म्हणायचं आन्सर की। आणि त्याच्यानंतर ग्रीव्हियन्स विंडो म्हणजे जर तुम्हाला समजा आन्सर की किंवा रिस्पॉन्स शीट मध्ये तुम्ही केलेला क्वेश्चन बरोबर वाटत असेल किंवा समजा क्वेश्चनच चुकीचा आलता, जर तुमची काही शंका असेल तर त्यासाठी एक विंडो ओपन असते, तिथं तुम्ही एक फी असते 1000 रुपये प्रत्येक पर क्वेश्चनला, तर ती तुम्ही भरून ते तुम्ही ग्रीव्हियन्स सबमिट करू शकता। नंतर सीईटी सेल त्याच्यावर रिसर्च करणार आणि अप्रोप्रिएट काय असेल तो निर्णय देणार। जर त्यांच्याकडून चुकी झाली, क्वेश्चन रॉंग आला, तर पूर्ण विद्यार्थ्यांना, त्या बॅच मधल्या पूर्ण विद्यार्थ्यांना बोनस मार्क्स मिळणार। ओके, तर प्रिव्हियस इयरला 16 जूनला रिझल्ट डिक्लेअर झाला होता। तर यावेळेस आपण एक्सपेक्ट करू शकतो की 29 मे किंवा फर्स्ट वीक ऑफ जून मध्ये रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतो आपला, त्याच्यामध्ये आपले पर्सेंटाईल आपल्याला बघायला मिळणार। तर त्याच्यानंतर कॅप राऊंडची प्रोसेस जर प्रिव्हियस इयरचा विचार केला तर 8 जुलैला चालू झाली होती। तर यावेळेस आपण एक 15 जून पासून एक्सपेक्ट करू शकतो की कॅप राऊंडची प्रोसेस सुरू होणार। तर ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे होते MST CET 2025 कॅप राऊंड प्रोसेस, म्हणजेच तुमचं रिझल्ट असेल किंवा आन्सर की याबद्दल टाइमलाईन। तर मित्रांनो, नेक्स्ट याच्यामध्ये आपण पाहू की कॅप प्रोसेस साठी कोणकोणत्या स्टेजेस असणार आहेत। तर सर्वप्रथम पहिली स्टेज आहे रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। रजिस्ट्रेशन मध्ये तुम्हाला तुमची पूर्ण माहिती सीईटी सेलच्या वेबसाईटवर रजिस्टर करायची आहे। ओके, तुम्हाला एक युनिक आयडी आणि तुम्हाला युनिक पासवर्ड एक बनवावं लागतं, युनिक आयडी त्यांच्याकडून बनवून येते। ओके, देन त्याच्यानंतर महत्वाची स्टेज म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळं असतं, म्हणजे लाईक कॅटेगरीचे विद्यार्थी असतील तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट मॅन्डेटरी असतं, कास्ट व्हॅलिडिटी। देन PWD कॅन्डिडेट जर असतील तर त्यांना PWD सर्टिफिकेट मॅन्डेटरी असतं। ओके, तर अशा गोष्टीत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं। तर याला एक साधारण 10 ते 15 दिवस लागतात। तर त्याच्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये तुमचे रँक्स डिस्प्ले होतात, बरोबर। त्याच्यानंतर ग्रीव्हियन्स विंडो म्हणजे रँक करेक्शन झाल्यानंतर एक फायनल मेरिट लिस्ट जारी होते सीईटी सेल कडनं, की जो रँक तुमचा फायनल रँक असतो त्या रँकच्या बेसिसवर तुम्हाला कॉलेज मिळणार आहे। त्याच्यानंतर मेन जे आहे ते म्हणजे ऑप्शन फॉर्म फिलिंग। तर यावेळेस प्रिव्हियस वेळेस 3 कॅप राऊंड होते, जनरली 3च कॅप राऊंड असतात। तर फर्स्ट कॅप राऊंड की त्याच्यासाठी तुम्हाला त्या रँकच्या बेसिसवर तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे। ओके, तर मित्रांनो, तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे की जो तुमचा ऑप्शन फॉर्म मधील पहिला ऑप्शन आहे तो जर तुम्ही एखादं कॉलेज टाकलं आणि तुम्हाला पहिलाच जर ऑप्शन लागला तर ते तुमचं ऑटो फ्रीज होतं, तुम्हाला बेटरमेंट साठी जाता येत नाही। त्याच्यामुळे ऑप्शन फॉर्म फिल करत असताना तुम्ही ऑप्शन फॉर्म व्यवस्थित फिल करा। त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म फिल झाल्यानंतर कॉलेजेसची अलॉटमेंट होते आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे ऑप्शन असतात की तुम्हाला ती सीट एक्सेप्ट करायची की तुम्हाला बेटरमेंट साठी जायचंय। तर ज्या विद्यार्थ्यांना चांगलं कॉलेज असं वाटतंय की मला चांगलं कॉलेज भेटलं, मला जे पाहिजे होते ते कॉलेज मिळालं,
तर तुम्ही सीट ऍक्सेप्ट करून ऍडमिशन घेऊ शकता. पण बरेचसे विद्यार्थ्यांना पाहिजे ते कॉलेज मिळत नाही, तर त्यासाठी ते बेटरमेंट मध्ये सुद्धा जाऊ शकता. तर या प्रकारे होती कॅप राऊंडची प्रोसेस. तर कॅप राऊंड 1 झाल्यानंतर ना कॅप राऊंड 2, त्याच्यानंतर कॅप राऊंड 3 आणि त्याच्यानंतर ना स्पॉट राऊंड येतात. तर ठीक आहे, त्याच्यावर मी एक सविस्तर व्हिडिओ बनवल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पाहिलं कॅपच्या प्रोसेसच्या स्टेजेस आणि आपली आन्सर कीची किंवा आपला रिझल्ट डिस्प्ले होण्याची टाइमलाईन. तर मित्रांनो, अद्यापही जर आपलं कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. आपला व्हिडिओ जर आवडला असेल, तुम्हाला व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आपण प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत जोपर्यंत की तुमचं कॉलेजचं ऍडमिशन होत नाही. तर ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.